नमस्कार शेतकरी मित्रांनो, काऊ डेअरी केअर युट्यूब चॅनलला सर्व दूध उत्पादक शेतकरी बांधवांचे स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की भरपूर शेतकऱ्यांच्या इन्क्वायरी येत आहे, भरपूर कस्टमरचे इन्क्वायरी येत आहे की सर आपलं मार्केट रेट पेक्षा आपला रेट खूप जास्त आहे. तर शेतकरी मित्रांनो, रेट जास्त आहे म्हणजे त्या पद्धतीने आपण क्वालिटी देतोय. आज समजा चायना अहमदाबादी जर किरकोळ जे विक्रेते विकताय, समजा किरकोळ दुकानदार जे मशीन सेल करताय त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक आहे. शेतकरी मित्रांनो, आज 15 ते 20 वर्षापासून आज मार्केटमध्ये आपण शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आहे. आतापर्यंत कोणत्याही शेतकऱ्याच्या आतापर्यंत आपल्या मशीन विषयी ओरड नाहीये. शेतकरी मित्रांनो, आपण जे मटेरियल देतोय ते क्वालिटी आणि ब्रँडवर देतोय. शेतकरी मित्रांनो, आज पण आपण क्वालिटीला प्राधान्य देतोय आणि उत्तम दर्जाचे स्पेअर पार्ट डेव्हलप करतोय. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस मला एखाद्या शेतकऱ्याचा कॉल येतोय आणि तो ज्यावेळेस म्हणतोय मला सर तुमचं 15,000 रुपयाचं मशीन मला 10,000 रुपयाला भेटतंय, तर मी त्या शेतकऱ्याला माझंच घे म्हणत नाही. मी काय म्हणतो, बिंदास घेऊन टाक. कारण शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही मशीन घेऊन फसणार आहे त्यावेळेस शेवटला तुम्ही माझ्याकडे येणार आहे. कारण तुम्ही 5,000 रुपयासाठी तुमचे 10,000 रुपये पाण्यात घालताय. बरोबर. तुम्हाला तो किरकोळ विक्रेता दुकानदार तुम्हाला माझी 15,000 रुपयाची क्वालिटी नाही देणार. शेतकरी मित्रांनो, तुम्ही 10 ठिकाणी चौकशी करा, मटेरियलची चौकशी करा. आपली काऊ डेअरी केअर कंपनी आज जर नुसता पैसा जर कमवायचा असेल तर भरपूर चायना गोष्ट आज मार्केटमध्ये होलसेल रेटला विकली असती. शेतकरी मित्रांनो, आपल्याला क्वालिटी सोबत गॅरंटी पण देणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण इंडियन कास्टिंगचा व्हॅक्युम पंप देतो. त्यानंतर मोटर सुद्धा कॉपर वाइंडिंगची देतो. ती ब्रॅकेट बनवतोय ते सुद्धा साधं पेंटिंग करत नाही, आपण पावडर कोटिंग मध्येच देतोय. त्यानंतर त्याच्यावर एसटीपी बसवण्यास सोय, इंजिन बसवण्यास सोय, पूर्ण सेटअपचा विचार करूनच तो प्रॉडक्ट बनवलेला आहे आपण सर. शेतकरी मित्रांनो, म्हणजे भविष्यात तुम्हाला त्या मशीन पासून समाधान भेटलं पाहिजे. विचार करा, सकाळच्या वेळी ज्यावेळेस मशीन बंद पडतंय तुमचं, त्यावेळेस तुमची तळतळ होणार, तुम्हाला चिडचिड होणार, पुढचा प्रॉब्लेम हाताने दूध काढावं लागणार. त्या मशीनचा उपयोग काय? ओके, लाखो कस्टमर आपले आज मशीन वापरतायत, सर्व समाधानी आहे. हेच आमच्या कंपनीसाठी सर्वात महत्व. तर शेतकरी मित्रांनो, एखादा किरकोळ विक्रेता, दुकानदार विक्रेता तुम्हाला जर स्वस्तात स्वस्त मशीन देत असेल तर 100% त्यामध्ये काहीतरी तो हलकं मटेरियल वापरतोय, त्याच्या इमानदारीमध्ये खोट आहे. शेतकरी मित्रांनो, कारण काय होतंय, ज्यावेळेस जी ब्रँडेड वस्तू आहे, फॉर एक्झाम्पल मिल्किंग मशीनचा जो पंप आहे इंडियन कास्टिंग मध्ये ऑइल सेक्शन मध्ये, त्या पंपची किंमत जर समजा 7,500 रुपये असेल आणि तो 5,500 रुपयाला देत असेल तर शेतकरी मित्रांनो, 2 आणि 3,000 रुपये मार्जिन एका पंप मध्ये भेटत नाही तेवढं. तर शेतकरी मित्रांनो, जो पंप मध्ये 100, 200, 300 रुपयाचा जो फरक जाणवतोय, तो समजा ओरिजिनल पंप तुम्ही गेज करू शकता. त्यानंतर मोटर असेल, लाइनर असेल, बाकी स्पेअर पार्ट असेल. तर शेतकरी मित्रांनो, आज मार्केटमध्ये नॉन रिटर्न वापरणारी जी कंपनी असेल, नॉन रिटर्न वालची बकेट वापरणारी जी कंपनी असेल, ती म्हणजे आपली काऊ डेअरी केअर असेल. आज पण माझे जे बिझनेसमॅन मित्र येतात की सर, ते विचारतात मला की सर तुम्ही एवढं ब्रँडेड मशीन म्हणजे जे डेव्हलप करताय, तुम्हाला याच्या मागं जी मार्जिन राहते ती राहते का मार्जिन? कारण आज लोकांना फक्त स्वस्त पाहिजे, क्वालिटी कोणाला नकोय. तर शेतकरी मित्रांनो, माझा जो बेस आहे मी टिकून ठेवलेला आहे. कारण विषय काय आहे, ज्या शेतकऱ्यांना आपण भेटतोय, ज्या शेतकऱ्यांना म्हणजे आज मिल्किंग मशीन सेटअप साठी मी स्वतः जातोय, आज लोक ऑनलाईन मशीन पाठवून देत आहेत. पण विचार करा शेतकरी मित्रांनो, तुम्ही ते मशीन परचेस करताय, तुम्हाला त्याच्यामधलं किरकोळ सुद्धा नॉलेज नाही, ते मशीन कसं वापरायचं, काय करायचं, कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. शेतकरी मित्रांनो, आपली काऊ डेअरी केअर कंपनी मशीन बुकिंग झाल्यानंतर तुम्हाला एक डेट देते. त्या डेट नंतर ती मशीन तुमची घरपोच होऊन जाते आणि घरी आल्यानंतर टोटली आमचा जो माणूस आहे, कर्मचारी, तो पहिले गोट्याची पाहणी करतो. त्यानंतर मशीन कुठं ठेवायची, आपल्याला गोट्यामध्ये किती पॉइंट लागणार, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला देतो. त्यानंतर तुमचे काही मत घेऊन आपण टोटली फिटिंग करतो. फिटिंग झाल्यानंतर तुम्हाला ते मशीन कशी वापरायची याची देखील माहिती दिली जाते. त्यानंतर मशीनच्या कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, ती सर्व माहिती तुम्हाला दिली जाते. शेतकरी मित्रांनो, आम्ही नुसती मशीन पाठवायचं काम करत नाही, की ती भविष्यात किती दिवस टिकली पाहिजे या गोष्टीची देखील काळजी घेतली जाते. फॉर एक्झाम्पल,
बाहेर महाराष्ट्राच्या बाहेरची जी मशीन असेल त्या मशीनला एक्स्ट्रा स्पेअर देखील दिले जाते किंवा म्हणजे का दिले जातात की मशीन दिल्यानंतर त्या मशीनला काही प्रॉब्लेम आल्यानंतर त्या किरकोळ स्पेअरसाठी आपली मशीन बंद नको राहिला या गोष्टीची देखील कंपनी काळजी घेते आणि मशीन बनवताना शेतकरी मित्रांनो एकदम क्वालिटी बनवते. मी शाश्वती देतो तुम्हाला, मशीन घेतल्यानंतर 10 ते 12 वर्ष आपल्या व्हॅक्युम पंपला तुम्हाला पाना लावण्याची गरज पडत नाही. शेतकरी मित्रांनो पंप एकदम क्वालिटी बनवलेला आहे आणि आज पण आपण क्वालिटीला सोडलेलं नाही आणि उद्या पण सोडणार नाहीये. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.